बिबट्या यायला अटॅक करायला आहे. नाव काय तुमचं? अंबादास बापूराव. काय बिबट्या किती वाजता आला होता? ते 1:30 वाजता तर येऊन काय केलं बिबट्याने? बिबट्याने येऊन शेळी मारली. शेळी मारली? एवढ्याची होती शेळी? 30,000. झाड दिसू दे झाड. मी संजय अवतराव खानसोळे, गट नंबर 14 मध्ये अंबादास बापूराव खानसोळे यांच्या गट नंबर मध्ये पाळीव प्राणी, म्हशी, शेळ्या, कोंबडे, इतर पक्षी आहेत. तरी सतत वन विभागाला सांगून सुद्धा आम्हाला वन विभागानं काही सहकार्य केलं नाही. आज एक आमची शेळी त्या बिबट्याने खाली आहे. तरी वन विभागाला अशी विनंती आहे, वारंवार असेच प्रकार घडू नये, या बिबट्याची काहीतरी सोय करावी ही नम्र विनंती. शेळी रात्री अंदाजे 2-2:30च्या दरम्यान खाली असताना आमचे 2 भाऊ सोबत होते. त्यांना हाणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावर तो बिबट्या धावून आल्याच्या नंतर काठी लाट्या सर्व उपयोग करून सुद्धा धावून आला. त्यानंतर जाळ केल्यानंतर तो बिबट्या अर्धवट शेळी खाऊन पळून गेला. आमच्या शेळीची किंमत साधारण 30,000 होती. तर आम्हाला असं वाटते की काय पाळीव प्राणी, ढोरं गुरं म्हशी पाळाव का विकून टाकाव हा प्रश्न निर्माण झाला आहे. काय म्हणायचं, आता पाळीव प्राणी आम्ही आमचे म्हशी ढोरं विकाव की काय बिबटेच पळाव, त्याचे पिल्ले कोणी लेणे आले. मागे वन विभागीय अधिकाऱ्याला आम्ही पिल्ल्याचं सुद्धा त्या संदर्भात सांगलं होतं. त्या पिल्ल्याचा बंदोबस्त केला नाही. आपल्या बिबट्याच पळावा होता असं विनंती आहे शासनाला. दिगंबर अंबादास खानसोळे, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. अटॅक आला, बिबट्या येऊन शेळीला अटॅक केला. शेळी खाली. दिगंबर अंबादास खानसोळे, राहणार शिकाचवाडी, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. रात्री 1 वाजताच्या सुमाराने शेळी खाली. वडील चुलता आणि बाबा होते आखाड्यावर. वाघ आला बिबट्या आणि शेळीवर अटॅक केला. शेळी 30,000ची शेळी होती. वन विभाग अधिकाऱ्याला 10 वेळेस सांगलं होतं, बाबा प्राणी आमच्या इथं याला बिबट्या अटॅक करायलाय. त्याला तक्रार केली, समजा केलं, त्यानं काय येऊन इथं काही केले नाहीत. आली रात्री शेळी फाडली खाली.